मुरगुड कुर्णी दरम्यान वेदगंगा नदीवरील धरण जुन्या काळातील असल्याने त्याचे पिलर ढासळल्याने दुरुस्तीचे काम मंजूर झाले. निधी मिळाला व ठेकेदारांकडून दुरुस्तीचे काम ही सुरू झाले, पण सध्या दुरुस्तीचे काम थांबवण्यात आले आहे. परिणामी पावसाळ्यात या धरणाला पाण्याच्या दाबाने धोका होण्याची शक्यता आहे. मुरगुड कुर्णी बंधारा हा वेदगंगा नदीपात्रातील पाणी अडवण्यासाठी आहे, पण या धरणावरून सर्व प्रकारची वाहतूक सुरू आहे. अवजड वाहनांना प्रवेशबंदाचा सूचनाफलक लावूनही राजरोसपणे अवजड वाहतूक सुरू असते. त्यामुळे या धरणावरील कॉन्क्रीटचा रस्ता खराब झाला आहे. त्यामुळे वाहने हाकताना कोलमडून अपघाताचा संभव वाढला आहे. महत्त्वाचे म्हणजे या धरणाचे दगडी काम कमकुवत होऊन त्याचे दगड निखळून पडल्याने भगदाड पडले आहे. त्यामुळे धरणालाच धोका पोहोचला आहे. याची गंभीर दखल पावसाळ्यात धरणाला धोका होण्याची भीती घेत पाटबंधारे विभागाने या धरणाच्या दुरुस्तीचा प्रस्ताव मंजूर केला. 60 लाखाचा निधी वर्क ऑर्डर निघाली. संबंधित ठेकेदाराने काम चालू केले. कामाच्या ठिकाणी भराव टाकण्यात आला, पण पुढील काम सुरू करण्यापूर्वीच हे काम थांबवण्यात आले आहे. नदीपात्रात टाकलेला भराव काढून घेण्यात आला आहे. त्यामुळे धरण दुरुस्तीच्या कामाचे घोडे अडले कुठे अशी विचारणा होत आहे. नादुरुस्त अवस्थेतील या धरणाला पावसाळ्यात पाण्याच्या दाबाने नुकसान होण्याची शक्यता आहेच. शिवाय या धरणावरून अवजड वाहनासह सर्व वाहनाची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे यापुढील काळात अपघाताचा संभव आहे. यामुळे होणाऱ्या नुकसानास जबाबदार कोण असाही प्रश्न उपस्थित होणार. लाईव्ह मराठीसाठी मुरगुडहून सर्जेराव भाट.